अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अर्धवट अवस्थेत असलेले रस्ते आणि पुलांची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आता आक्रमक झालाय। पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा विमलताई बिभीषण अनारसे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक माळुंदे यांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला। अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या कामांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला आहे। कर्जत तालुक्यातील मिरजगाव, रवळगाव, बारामती, अमरापूर, कर्जत, कुळधरण आणि शहरातील अक्काबाई चौक ते दादा पाटील विद्यालय हे रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। मात्र या मार्गावरील रस्ते आणि पुलांची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडलेली आहेत। वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून प्रशासन संबंधित ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे। कर्जत तालुक्यातील जनतेला खराब रस्त्यांचा खूप मोठा त्रास होत आहे। माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले। प्रहारच्या वतीने यापूर्वीही निवेदने दिली, पण प्रशासनाला जाग येत नाही। रस्त्यांवरील खड्डे आणि अर्धवट कामांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। जर ही कामे तातडीने मार्गी लागली नाहीत तर बच्चूभाऊ कडू यांच्यासह थेट राज्याच्या बांधकाम मंत्र्यांची भेट घेऊन प्रशासकीय दिरंगाईचा पाढा वाजू असा इशारा विमलताई अनारसे यांनी दिला आहे। नमस्ते, माझं विमलताई बिभीषण अनारसे, प्रहार संघटनेचे मी प्रदेशाध्यक्ष आहे। आज इथं अहिल्यानगरमध्ये मी आलेली या बांधकाम विभागाच्या खात्यामध्ये या अभियंता साहेबांना मी भेटून निवेदन दिलं आणि निवेदन देऊन त्यांना असं सांगितलं की किती अनेक वेळा निवेदनं दिली, पण त्याची दखल कुणीच घेतलेली नाही। कर्जत करमाळा रोड, कुळधरण कर्जत रोड, कर्जत श्रीगोंदा रोड, असं अनेक रोडवर असे कमरा इतकले खड्डे आहेत। मग त्या खड्ड्यासाठी जर ह्या शासनाचा निधी नसेल तर मग ही अधिकारी कशासाठी ठेवलेली तर मग ह्या अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टर घेऊन कामं दिल्यात म्हणल्या ते कामच केलं पाहिजे ना। मग ह्या अधिकाऱ्यांना उलसकती जर घाम येत नसेल तर मी प्रहार संघटनेच्या वतीने ह्या रस्त्याचं जर ह्या 15 दिवसात काम नाही केलं तर मी ह्या अधिकाऱ्यांना धडा शिकविल्याशी राहणार नाही। आणि बच्चूभाऊंना घेऊन मी मंत्रालयात जाते आणि हे बांधकाम मंत्री साहेबांना भेटून ह्या अधिकाऱ्यांना नक्कीच प्रहारच्या वतीने धडा शिकविल्याशी मी राहणार नाही। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।